नालेसफाईच्या नावाखाली केवळ थुकपट्टी लावली जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे ठाणे शहर संघटक महेश कदम यांनी करत थेट नाल्यात उतरून आंदोलन केलं आहे। तसेच योग्यरित्या नालेसफाई न केल्यास अधिकाऱ्यांना नाल्यात उतरण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये नालेसफाईला गेल्या काही दिवसांपूर्वी सुरुवात झालेली आहे। त्यापैकी काही नाले हे दुर्लक्षित केली जात असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर संघटक महेश कदम यांनी आज थेट नाल्यात उतरून तीव्र आंदोलन केलं आहे। पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना जोरदार सुरुवात झालेली आहे। अशातच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे। अनेक ठिकाणी नालेसफाईची कामं सुरू आहेत। काही ठिकाणी तर ठेकेदारांनी नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा देखील केलाय। असं असलं तरी चंदनवाडी परिसरात असलेला नाला हा योग्यरित्या साफ न केल्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचे ठाणे शहर संघटक महेश कदम यांनी थेट नाल्यात उतरून अनोखं आंदोलन केलं आहे। दरवर्षी नालेसफाईच्या नावाखाली अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने केवळ थुकपट्टी केली जाते। त्यामुळे दरवर्षी नाल्यातील पाणी तुंबून नागरिकांच्या घरात हे पाणी शिरून मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। मात्र यावर्षी ठाणेकर नागरिक हे आता जागे झालेले आहेत। नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांचं होणारं नुकसान लक्षात घेता शिवसेना ठाकरे पक्षाचे ठाणे शहर संघटक महेश कदम यांनी थेट नाल्यात उतरून आज या नालेसफाईची पोलखोल केली आहे। काही दिवसांवर आलेला पावसाळा लक्षात घेता केवळ 1% नालेसफाई ठाणे शहरामध्ये पूर्ण झाली असल्याचा दावा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि हा प्रकार उघडकीस देखील आणलेला आहे। चंदनवाडी परिसरातील नाल्यांचे विदारक दृश्य दाखवत त्यांनी ही गंभीर बाब समोर आणत पालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे आणि थेट नाल्यात उतरून या ठिकाणी नालेसफाईच्या भोंगळ कारभाराबाबत ताशेरे देखील उडले आहेत। दरवर्षी ठाणेकर झोपलेले असतात, या वर्षीपासून ठाणेकर जागलेले आहेत। आजपासून आमचा मुक्काम ठाण्यामध्ये नाल्यामध्ये असणार आहे। नाल्याचा झोल पोलखोल, कुठलीही पूर्ण नाले सफाई झालेली पूर्ण झाले नाही, फक्त 1% नाले सफाई झालेली आहे। आणि माझी अधिकारी वर्ग असो, सन्मान्य आयुक्त साहेब असो, ठाण्याचे लोकप्रतिनिधी, प्रथम नागरिक, सन्मान्य महापौर ताई असो, तुम्ही फक्त पाणी दौरा करता, पण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नाल्यामध्ये उतरून दौरा करायची मागणी करणार आहे आजपासून आम्ही। कारण का आज आम्ही नाला उतरल्यानंतर काय व्यथा आहे त्या बघा, पूर्ण नाला पॅक आहे। घाणीच्या साम्राज्याने कुठलाही गाळ बाहेर काढल्या नाहीये। आम्हा टेंडर मधून पैसे कमवायचे ठेकेदारांनी आणि गाळ साफ करायचं ना, आणि नाल्याच्या शेजारी असलेल्या झोपडीधारकांचा जीव मुठीत जायला 4 महिने जातो। याला कारणीभूत फक्त ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी आहेत। आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमची मागणी असणार आहे, जो पण नाल्यात उतरून ठेकेदार असो किंवा तिकडचा अधिकारी असो, जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर देत नाही तोपर्यंत महेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महानगर संघटक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की मी नाल्यातना बाहेर येणार नाही। बघा, नाले सफाईमध्ये फक्त जेसीबीचा वापर न करता मॅन पॉवर कडनं पण वापर होणं गरजेचं असतं। कुठलीही माणसं न लावता आहे तरी थुकपट्टी लावून जेसीबी कडनं एवढा ढिगारा गायचा काढलेला आहे। 10 मे आलेली आहे, 5 दिवसा मान्सून यायची लक्षणं आहेत। उद्या जर दरवर्षीप्रमाणे 200-250 कुटुंब राहतात, त्यांच्या पावसाचं पाणी त्यांच्या घरात शिरून त्यांचं दरवर्षी नुकसान होतं। याला जबाबदार ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी असतो। तोपर्यंत निर्णय मार्गी लागत नाही, मी काही इथनं हलणार नाही। आणि 72 तासानंतर सुद्धा प्रशासन आणि ठेकेदार झोपलेला असेल तर अधिकाऱ्यांना नाल्यात जाऊन बांधणार, हा माझा शब्द आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे।